नमस्कार रामराम मंडळी. आज आपण बनवलं कौल चिकन बनवायची तयारी केलं. ह्या आधीच आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे. जरा ह्याका स्मोकी फ्लेवर देऊसाठी त्याच्यात फॉईल पेपरमध्ये कोळसो ठेवलं. हे बघा चूलवेल पेटान तयार झाली आहे. कौल एकदम थोडा तापाकवर ठेवलं, त्याच्यावर जरा तेल सोडलं आम्ही आणि त्याच्यावर तेल सोडून मॅरिनेट केलेलं चिकन टाकतो. जरा कढीपत्त्याची पानं टाकते, थोडं फ्लेवर चांगलं येतो आणि त्याचं स्मेल पण जरा बऱ्यापैकी मस्त येतं कढीपत्त्याने. जरा तेल टाकून गरम करून परत घेतलं. कौलाचं कसं असतं ना, तेल सगळं कौल शोषून घेता, म्हणून जरा तेल बऱ्यापैकी टाकलं. आता ह्याच्यावर मॅरिनेट केले चिकनचे तुकडे ठेवतो. बघा दिसतं ना, आवाज बरोबर येतो त्याचा तडतडण्याचा. सगळे लावून घेऊया कौलाभोवती आणि ह्याका आपण 20 ते 25 मिनटं एका साईड एक ठेवतलं. आग थोडी मागे पुढे करूची लागतली, छोटी मोठी करू. सगळे एकदा चिकन लावून घेते मी आणि नंतर दुसरी बाजू थोड्या वेळाने परत पलटून घेऊया. जसं एक एक चिकनची पीस आपणाक समजतले, थोडं त्याचं स्मेल चांगलं येतलं, त्यावेळी आपण त्याला परतून घेऊया. आता हे लावून झाले आहेत सगळे चिकनचे पीस. हे ॲक्च्युली सगळे मिक्स असतात माझ्याकडे. वरून जरा तेल सोडलं मी त्याच्यावर. मी फक्त बोनलेस घेऊ नाही, तुम्ही बोनलेस घ्या. मी सगळे मिक्स घेतलेले चिकन. आता हे पलटी जरा बघा, जरा कौल जरा जास्तच गरम झाला, आग मोठी झाली. आता धग जरा मागे घेत आहे. ही बघा आग मोठी झाली आहे थोडी, म्हणून एकासाठी कौल गरम होता. का स्मोकी फ्लेवर देऊ मी परत जरा आतमध्ये ठेवलं आहे. थोडं तंदूर टाईप काहीतरी नवीन करून बघूया म्हणून. आणि आता गार्निशवाले आपले रेडी झालेत. ही बघा वरून आता जरा लिंबू पिळून त्याच्यावर जरा कांद्याची गार्निश करूया. आणि आता आपली ही डिश तयार झाली आहे. आपल्या आजीक खाऊक देऊया. बघूया आजीचा रिव्ह्यू तिका कसा वाटला. आजीक दिला